चनाजोर गरम चाट तयार करण्यासाठी इथे मी एका कुंड्यामध्ये 1 बाउल चनाजोर गरम घेतलाय। यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। मध्यम आकाराचा अर्धा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे। एका मिरचीचे बारीक तुकडे करून घालायचे आहेत। 1 चमचा कढीपत्ता चटणी घालायची आहे। कढीपत्ता चटणी ही ऑप्शनल आहे। 3 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। साधारण 2 चमचे बारीक चिरलेली पुदिन्याची पानं घालायची आहेत। 3 चमचे फरसाण घालायचं आहे। फरसाण सुद्धा ऑप्शनल आहे। 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे। साधारण अर्धा चमचा लिंबाचा रस निघेल एवढं लिंबू पिळून घ्यायचं आहे। चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। मिठाऐवजी तुम्ही चाट मसाला सुद्धा वापरू शकता। सर्व गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात। अशा प्रकारे आपला चनाजोर गरम चाट तयार झालाय। ही रेसिपी तुम्ही देखील घरी तयार करून बघा आणि कशी झालीये हे कमेंट करून नक्की सांगा।